गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवलीत फेरीवाल्यांची मुजोरी वाढत असून महापालिका अधिकाऱ्यांवरच हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। डोंबिवली पूर्वेकडील पेंढारकर कॉलेज परिसरात कारवाई दरम्यान पथक प्रमुखावर बांबूने मारहाण करण्यात आली। महापालिकेचे ई वॉर्ड फेरीवाला पथक प्रमुख सुरेश कामराज हे पथकासह पेंढारकर खाऊ गल्लीत कारवाईसाठी गेले होते। बहुतेक फेरीवाल्यांनी दुकानं बंद केली होती, मात्र चंद्रकांत कदम हा विक्रेता रस्त्यावरच सँडविच विक्री करत होता। प्रशासनाने पूर्वसूचना देऊनही त्याने सामान न हटवल्यानं कारवाई सुरू करण्यात आली। याच रागातून कदम यांनी कामराज यांच्यावर बांबूने हल्ला करत त्यांच्या छाती व पायाला दुखापत केली। जखमी कामराज यांच्यावर शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू असून मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। नमस्कार, माझं नाव सुरेश कामराज आहे। मी 10 वार्डचे पथक प्रमुख, फेरीवाला पथक प्रमुख बोलतो। मी आज आपलं पेंढारकर रोड, आपलं पेंढारकर कावगल्लीचं इथं कारवाई करायला गेलो होतो आम्ही। कारवाई करता आणि आम्ही आलो होतो आणि ते सगळ्यांचं बंदच होतं पेंढारकरांचे, आणि फक्त एक व्यक्तीची एक चंद्रकांत कदम म्हणून त्याचे धंदे चालू होते। मी अर्धा तास टाइम दिला, त्यांनी उचलला नाही। मग मी अर्धा तास टाइम दिला, उचलला नाही। मी काय केलं, मी त्यांचं उचललं, वस्तू उचललं, आपलं टेबल सगळे उचलल्यानंतर कारवाई केल्यानंतर त्याला राग आला वाटतं। मी उचललं, डायरेक्ट कालचा बांबू उचलून मला मारायला आला, मारलं पण आणि इथं पण छातीचं पण मारलं मला, आणि एक झापड पण घातलं, आणि जे आईची गाण सायसा शिवगाली करून ते गेले। आणि माझ्यावरती खोटे आरोप दाखवतात। आता तो गुन्हा दाखल करतो, माझ्यावरती खोटा आरोप टाकतो। मी त्यांच्यावरती तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात किंवा पीडीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं का? वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं। पोलिसांनी काय सांगितलं? ते आता मेडिकल हे करायला आता आलं होतं, पोलीस पण आलं होतं। पोलीस पण सगळे डिटेल सगळे घेऊन गेले होते। आणि मी व्हिडिओ पण आपला, ते कोण आहे, त्यांचं नाव काय आहे? ते चंद्रकांत कदम येते, तो रोडवर धंदा लावतात। आणि त्यांना आरोप पण जे आपला पहिले पण सांगितलंय, उद्या कारवाई, तुम्ही इकडून निघा, तुम्ही इथं आम्हाला इथं नाही पाहिजे, आम्हाला धंदा तुमचा सांगितलं पण, आम्ही वॉर्निंग पण दिला त्यांना। त्याच्यानंतर हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं संताप व्यक्त होतोय। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।